माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण केले तर श्रीराम लिहायला विसरू नका बरं का. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरनं पुढचा भाग सुरू. विश्वामित्र म्हणतात, काय म्हणतात चला तर आपण ऐकूया. राजा, तुला खरं सांगतो, या सगळ्या जगातल्या सगळ्या दुष्टांचे मूळ तो लंकेतला राजा रावण होय. आणि रावणाच्या हस्तक संपूर्ण जगात पसरलेले माझ्या सिद्ध आश्रमात येऊन त्रास देणारे लोक दुसरे कोणी नसून रावणाचेच हस्तक आहेत. आणि या सगळ्यांच्या नाशाचा आरंभ मला रामाच्या हातून करायचा. प्रभू रामचंद्राच्या अंतकरणामध्ये जीवनाच्या ध्येयाचे बीजारोपण विश्वामित्र मुनी कसे करीत आहेत ते बघा. रामायणात या ठिकाणी रावणाचा पहिल्यांदा उल्लेख येतो. भगवती सीतेला रावणाने पळवले म्हणून रामाने त्याला ठार मारले असे समजणे हा बाष्कळपणा आहे. भगवती सीतेला त्याला ठार मारले असे समजणे हा खरोखर बाष्कळपणा आहे. भगवती सीतेला रावणाने पळवले नसते तरी रावण वाचणार नव्हताच. श्री रामचंद्राच्या आयुष्याचे ते ध्येय आहे. केवळ मला त्रास देतो म्हणून त्याला मारायची ही रामाची भूमिका नाही. त्रैलोक्यातील सर्व धार्मिक लोकांना रावण एक आव्हान करत. पौलस्य वंश प्रभो रावण नाम राक्षसाः स ब्रह्मणा दत्तवराः त्रैलोक्यम बाधते वृषम. मारीच आणि सुभाऊ हे रावणाचे हस्तक आहेत. त्यांच्या नाशाकरता मला रामाची योजना करायची आहे ते ऐकले मात्र. आता तर महाराज दशरथांना दळून घाम फुटला. रावण शब्द ऐकताच दशरथाने घाबरून पहिल्यांदा आपले तोंड पुसले. ते म्हणतात, तुम्ही माझ्या मुलाला या भानगडीत पाडू नका हो. एका वत्सल पित्याने आपल्या मुलाची काळजी व्हावी आणि बोलावं असंही सगळे बोलले. महाराज विचार करता की कुठे ते भयंकर राक्षस, कुठे माझा चिमुकला राम. होठ पिळले तर दूध निघेल हो. किती सुंदर वाक्य ना. होठ पिळले तर दूध निघेल. इतका तो लहान. विश्वामित्रांना अंतकरणातून भडभडून येते. त्यांच्या लक्षात आले की कोणताही वात्सल्य संपन्न पिता हेच म्हणणार. म्हणून संत तुळशीदासजी वर्णन करतात की महाराज दशरथांचे रामावरील प्रेम पाहून विश्वामित्रातून दुखावतात सुखावतात, पण वर्ण मात्र ते कठोर भूमिका घेतात. काय कठोर भूमिका घेतात? व्यवहारात अशी दुहेरी भूमिका घ्यावी लागते. अयोध्येतील दरबारात सगळेजण घाबरलेले आहे. संपूर्ण दरबारात राजमहालात खळबळ माजली. येथे महर्षी वशिष्ठांनी हस्तक्षेप केला. महाराज दशरथांना महर्षी वशिष्ठ म्हणतात, राजन, श्री रामचंद्राच्या बद्दल तुम्हाला जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम मला पण आहे. पण राजा, माझी अशी एक इच्छा आहे, तू रामाला विश्वामित्राच्या सोबत पाठवावे. विश्वामित्र मुनी तुझ्याकडे रामचंद्राची याचना करण्याकरिता आले. हे तुझे भाग्य, हे माझे भाग्य, हे तुमच्या संपूर्ण वंशाचे भाग्य. राजा, अरे विश्वामित्रांना बाधा करू शकेल असा जगात कोणीच नाही. श्रीराम माझा पण आहे. ज्या दिव्यास्त्रांचं ज्ञान महर्षी विश्वामित्राने भगवान महादेवांच्याकडून प्राप्त केले ते आजवर त्यांनी जगात कुणालाच दिलेले नाही. मला अशी खात्री आहे की रामचंद्रांना ही सगळी दिव्य अस्त्रे प्रदान करण्याकरता विश्वामित्र त्यांना घेऊन जात आहे. तू राम त्यांना दे. श्रीरामाच्या सौंदर्याला शौर्याला अधिक भर येईल. त्यांचे व्यक्तिमत्व उजळून निघेल. राजा, तू काळजी करू नकोस. विश्वामित्रासारख्या संरक्षक सोबत असताना श्रीरामचंद्राला काही होणार नाही हे मला ठाऊक आहे. आता महाराज दशरथांनी काय म्हणावे? जेव्हा गुरुच असे म्हणत आहेत तेव्हा दशरथांना काही बोलता येईना. ते म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी पण पाठवायला तयार आहे. पण त्यांच्या आईला विचारा. एखादी गोष्ट टाळायची असली म्हणजे अशा युक्त्या कराव्या लागतात. दशरथांना प्रौढ अवस्थेत ही मुलं झाली आहेत. एक एक मुलगा म्हणजे त्यांचा प्राण. त्यामुळे त्यांचा जीव घाबरा झालाय. वशिष्ठ मुनी म्हणतात, ती काळजी तुम्ही करू नका. माताची अनुमती मी घेतो असे म्हणून वशिष्ठ मुनी तीनही राण्यांना भेटण्यासाठी महाराज दशरथांच्या महालात गेले. आता दशरथांचा नाईलाज होता. वशिष्ठ मुनींनी तीनही राण्यांजवळ विश्वामित्रांचा विषय न काढता मुलांच्या लग्नाचा विषय काढला. ते राण्यांना विचारतात, चारही मुले आता मोठी झाली, आता त्यांच्या लग्नाचा विचार आहे की नाही? काही माता मोठ्या उत्साहाने म्हणाली, त्यातल्या त्यात रामाचे लग्न तर लवकरात लवकर केले पाहिजे. वशिष्ठ विचारतात, मग मुलगी कशी आणायची विचारण्याकरिता मी आलो.
आपली सून कशी असावी, तुमच्या काय अपेक्षा? कैकेयी माता म्हणते, कशी असावी म्हणजे काय? जगातली सगळ्यात चांगली कन्या आपल्या घरात सून म्हणून यावी. आणि खरोखर प्रत्येकाला वाटतं की नाही, आपल्या घरात आपला मुलगा लग्नाचा असला की त्यावेळेस आपण काय म्हणतो, खरोखर खूप चांगली सून आहे ना. आपण किती मनोरथ रचत असतो, खूप मनोरथ असतो. आणि ज्यावेळी आपल्या घरात सून लक्ष्मी म्हणून येते तेव्हा आपण काय म्हणतो, आपल्या सुनेचे गुण बघतो, गुण. आणि मग ती काळी असो, सावळी असो, लहान असो, बुटकी असो, उंच असो, काय जे काय असेल ते असेल, मग आपण गुण बघून म्हणतो माझ्या घरात लक्ष्मी आली, लक्ष्मी आली. आणि म्हणूनच जगातली सगळ्यात चांगली कन्या आपल्या घरात यावी, सून म्हणून यावी, असं प्रत्येक स्त्रीला वाटतंय. वशिष्ठ मुनी काय म्हणता, जगातली सर्वोत्तम कन्या आपल्या घरात सून म्हणून आणायची असेल, त्याला एकच सुंदर उपाय. रामांना विश्वामित्राच्या सोबत पाठवले पाहिजे. तिन्ही माता म्हणतात, मग लगेच पाठवा. प्रत्येकाला समजवण्याची पद्धत वेगळी असते. वशिष्ठांनी जे सांगितले ते चुकही नव्हते, पुढे तसे घडले देखील आहे. आता विश्वामित्रांच्या बरोबर रामचंद्रांनी जायचे हे निश्चित ठरले. अयोध्येत तशी चर्चा सुरू झाली. त्यावेळी श्री रामचंद्राच्या काही सेवकांनी वशिष्ठ मुनींना येऊन सांगितले, ही सगळी चर्चा तुम्ही लोक करत आहात ते ठीक, पण कुठेही जाण्याच्या आणि काही कार्य करण्याच्या मनस्थितीत श्रीराम आहेत काय ते बघितलं पाहिजे. का बरं? वशिष्ठ मुनीने विचारलं. सेवकांनी सांगितले, गेले अनेक दिवस श्रीराम पलंगावर निजत नाहीत. उत्तमोत्तम वस्त्रे त्यांच्याकडे आहेत, किती श्रेष्ठ अलंकार आहेत, पण ते त्यांना धारण करायचे वाटत नाही. अलीकडे ते मिष्टान्न खात नाही, एकटे बसून असतात, आकाशाकडे डोळे लावून बसल्यासारखे गूढ चिंतनामध्ये मग्न असतात. अध्ययनानंतर त्यांची जी तीर्थयात्रा झाली त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती सगळी बदललेली दिसते. त्यांच्या मानसिक स्थितीचा आपण थोडा विचार करावा असे आम्हाला वाटते. महाराज दशरथाने श्रीरामाला बोलावले. भगवान श्रीराम 16 वर्षाचे. ते गुरुदेवांना तसेच सर्व ज्येष्ठ व्यक्तींना नमन करतात, प्रणाम करतात. या ठिकाणी श्रीराम वशिष्ठ संवादातून एक अलौकिक ग्रंथाचा जन्म झाला. काय? कोणता? योग वशिष्ठ. चला तर बघूया. वशिष्ठ म्हणे रामचंद्रांना विचारता, रामा अलीकडे तुला काय झाले आहे रे? भगवान श्री रामचंद्राने महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, आपले पिताश्री सर्व संभाषणांच्या समोर जीवनाचे एक नैराश्यमय चित्र रेखाटले. रामाच्या बोलण्याचे तात्पर्य असे, ही कर्माची कटकट मनुष्याला फार फार गोत्यात आणते, ती त्याला निरंतर दुःखात ठेवते. कर्मातून वासना निर्माण होते, वासनाची फळं असतात, हे चक्र कधीच संपत नाही. वासनेतून कर्म निर्माण होतात आणि कर्मातून नवीन वासना निर्माण होतात. बालपणी पराधीनतेचे दुःख असते, यौवनामध्ये इच्छाच्या अपूर्तीचे दुःख असते, वार्धक्यामध्ये देहाच्या दौर्बल्याचे दुःख असते. एवढी मरमर करायची, अनेक गोष्टी कमवायच्या, एक दिवस सगळेच्या सगळे इथे ठेवून निघून जायचे. मग ही काथ्याकूट कशाकरिता करायची हेच मला कळत नाही हो. किती कमवतो, किती कमवतो, भरपूर कमवतो, स्वतः काटकसर करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळं इथं राहणार आहे आणि नंतर मुलांचे भानगडी होणारच आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत असतं, पण तरी काथ्याकूट आपण करतच असतो. हे सगळे नैराश्याचे तत्वज्ञान आहे. अनेकांच्या अंतकरणात अशा प्रकारचे विचार अधूनमधून येत असतात. म्हणूनच सांगतोय, आजपासून तरी आपण असा विचार करूया की जे आहे ते स्वतःसाठी पण कमवलेलं आहे, थोडं त्या पैशातनं, त्या धनातनं आपण आपल्या स्वतःच्या काही मनोकामना पूर्ण करायच्या असतील त्या जरूर करूया, सगळे सोडून द्यावे आणि आपण एकटे राहावे. अर्जुनाने भगवद्गीतेच्या आरंभी कुरुक्षेत्रावर हाच विचार मांडला, कृष्णा मी भिक्षा मागून पोटभरीन. भगवान श्रीकृष्णाच्या जागी दुसरा कोणी कच्चा गुरु असता तर म्हणाला असता, वा छान, उद्या तुझा सत्कार करतो आणि तुला हिमालयात रवाना करतो. भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाला भगवद्गीतेचा जाज्वल्य उपदेश केला. या ठिकाणी जेव्हा भगवान श्रीरामांनी देखील एका नैराश्याचे चित्र समोर रेखाटले, कर्माच्या चक्रातून सुटण्यासाठी काहीच न करणे हाच खरा उपाय असे सांगितले. वशिष्ठांनी विश्वामित्राकडे मागे पाहिले. विश्वामित्र असून वशिष्ठांना म्हणाले, काय म्हणाले? एकदा आपणा दोघांना बसवून ब्रह्मदेवांनी जो उपदेश केला होता तोच उपदेश तुम्ही आज रामाला करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते. मग महर्षी वशिष्ठांनी आपल्या उपदेशाला आरंभ केला. या दिव्य उपदेशातून एक दिव्य ग्रंथ साकारला. त्याचेच नाव काय? योग वशिष्ठ होय. स्वामी रामतीर्थ अत्यंत श्रेष्ठ वेदांती होते. या ग्रंथाचे वर्णन करताना ते म्हणतात, असा दिव्य ग्रंथ जगातला
अद्वितीय ग्रंथ आहे. वशिष्ठांनी या ग्रंथामध्ये योगाचा उपदेश केला. सामान्यतः लोक या ग्रंथाकडे वळून सुद्धा पाहत नाही, पण या ग्रंथाची थोडी लक्षात घ्या. भगवद्गीतेचा वक्ता या ग्रंथाचा श्रोता आहे. अर्जुनाला ज्याने भगवद्गीता सांगितली त्याला या ठिकाणी वशिष्ठांनी उपदेश केला. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण हेच भगवान श्रीराम. तेव्हा त्यांना केलेल्या उपदेशाचा स्तर काय असेल हे जरा लक्षात घ्या. हा अतिव दिव्य ग्रंथ विस्ताराने फार मोठा असल्यामुळे, समजण्याकरिता अत्यंत गुढ असल्यामुळे इतका प्रचलित नाही. लोक तिकडे फिरकतच नाही, त्याचा विचार करीत नाही. पण ज्यांनी जीवनात त्याचा विचार करण्याचा थोडा तरी प्रयत्न केला ते खरोखरीच धन्य आहेत. आणि खरंच मी सांगते, आपल्याला सुद्धा माहीत नव्हतं योग वशिष्ठ ग्रंथ. आपण जरी ग्रंथ पाहिला नाही, पण आपल्याला कळेल की एक योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे आणि त्यात खूप काही आपल्या जीवनाचा सार भरलेला आहे. एवढं जरी आपल्याला कळलं तरी आपण खूप मोठे. लोक तिकडे फिरकत नाही, त्याचा विचार करीत नाही ग्रंथाकडे. पण ज्यांनी जीवनात त्याचा विचार करायचा थोडा प्रयत्न केला ते खरोखरीच धन्य. त्याला अंतर जीवनाचे खरे रहस्य समजेल. बाहेरचे जीवन फार सामान्य. महर्षी वशिष्ठांनी केलेला हा उपदेश केवळ तासाभराचा नाही. रोज रोज सगळेजण त्या सभेमध्ये येऊन बसतात. भगवान श्रीराम प्रश्न विचारतात, महर्षी वशिष्ठ उत्तर देतात. आईनस्टाईलच्या सापेक्षतावादाबद्दल तुम्ही पुष्कळ ऐकले असेल. एकदा ते सापेक्षतावाद योग वशिष्ठ सोबत ठेवा, म्हणजे लक्षात येईल की आईनस्टाईलच्या हजारो वर्षापूर्वी या देशातल्या ऋषींना सापेक्षतावाद पटवून व्यवस्थितपणे ठेवले हे सत्य. पण त्याने जे काही सांगितले ते ठाऊक नाही. भगवान ज्ञानेश्वर माऊलीचा अत्यंत प्रिय ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या पाणी योग वशिष्ठातले विचार प्रतिबिंबित झाले. ज्ञानेश्वरीच्या वर्णन शैलीवर पण योग वशिष्ठांची अत्यंत गहरी छाया. रोज रोज तासन तास बसून महर्षी वशिष्ठांनी भगवान श्री रामचंद्राच्या अंतकरणातल्या सगळ्या शंकांना दिव्य उत्तरं दिली. त्यातून एक एक प्रकरण तयार होऊन हा ग्रंथ पुढे सरकत गेला. महर्षी वशिष्ठांनी या ग्रंथामध्ये योगाचे प्रतिपादन केले. हा योग कोणता? आसन, प्राणायाम, योग या ठिकाणी नाही बरं का. हे शब्द आपल्याला माहिती आहे. आजकाल आसनांना प्राणायामाचाच योग म्हणण्याचा प्रघात आहे. पण योग भिन्न आहे. आसन प्राणायाम ही योगाची अंग आहे. योग कशाला म्हणावे? आपण फक्त योग योग करतोय. योग जुळून आला, योग जमत नाही, योगात असेल तर होईल, हे शब्द आपण वापरतोय. परंतु योग कशाला म्हणावे? संसारोत्तरणे युक्त योग इत्यभिधीयते. हा संसार तरून जाण्याची युक्ती म्हणजे योग. संसार तरायचा म्हणजे काय आपण कधी विचार करतो का? तरणं म्हणजे काय? जाणं म्हणजे कुठून जाणं? सागर म्हणजे कोणता सागर? संसार हा केवळ वासनांचा सागर. मनुष्याला जो काही त्रास होतो तो ईश्वर निर्मित सृष्टीचा होत नसतो, तो जीवकृत सृष्टीचा होतो. जी सृष्टी परमेश्वराने बनवली आहे ती माणसाला किंवा जीवनाला त्रास देत नाही. पण आपण एक आपली सृष्टी बनवतो, एक आपला कोश विणतो. तो माझेपणाचा असतो, मीपणाचा असतो. स्वतःबद्दल आपण काही कल्पना करतो, हे इतकं माझं आहे, ते तितकं माझं नाही. अशा प्रकारची सृष्टी आपण निर्माण करतो. वास्तविक ही सृष्टी खरोखर कृत्रिम आहे. आपला हा कोश मी माझेपणाचा किंवा अहंता ममता यांचा असतो आणि याच एका समित गोष्टीमध्ये आपण विचार करीत राहतो, त्याच वासनांमध्ये लीड भिडत राहतो आणि याचा परिणाम मरताना देखील त्यापैकी कुठल्या तरी वासना आपल्या तीव्र असते. त्यामुळे त्यानंतर एखादा जन्म आपला होतो. जन्मांतरापर्यंत असेच होत राहते. हा वासनांचा कोश स्वतःच्या विचारांचा, वृत्तीचा, आसक्तीचा कोश आहे. जीव यातून बाहेर कसा येणार? संसार दीर्घ रोगस्य सुविचार म औषधम. संसार सागरावर, संसार रोगावर सुविचार औषध. चला तर बघूया. योग वशिष्ठातील हा विचार अतिशय महत्वाचा आहे. या ग्रंथाचा अधिकारी कोण? महर्षी वशिष्ठ म्हणतात, नात्यंत मज्ञो नो तज्ञाः स्वस्मिन् शास्त्रे धिकारवान. दोन प्रकारचे लोक असतात. दोन प्रकारचे लोक असतात. कोणते दोन प्रकारचे लोक ते आपण आता पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपवूया. बोला जय श्रीराम.